हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. नवरात्री सीरीजमध्ये स्वागत आहे. आता डे 4 ऑरेंज कलरची साडी मी इथे घेतलेली आहे. आता आपण पूर्ण साडी घागरा ड्रेप करूयात. पूर्ण साडीच्या प्लीट्स करूयात आणि पूर्ण साडीच्या प्लीट्स या समसमान अंतर ठेवून घागरा ड्रेप आपण करूयात. यासाठी तुम्हाला कॅनकॅनचा स्कर्ट लागणार आहे आणि माझ्याकडे जो स्कर्ट अवेलेबल होता तो मी घेतलेला आहे. पण इथे तुम्हाला पेटीकोट अजिबात घालायचं नाहीये, कारण पेटीकोटला हवा तसा गेअर मिळत नाही. पेटीकोट म्हणा, परकर म्हणा, तर तुम्हाला स्कर्ट लागणार इथे कंपल्सरी. त्याच्यानंतर पूर्ण जी ऑरेंज कलरची साडी घेतलेली आहे ती पूर्ण आपल्याला घागरा पद्धतीने स्कर्टमध्ये टक करायची आहे पूर्णपणे. म्हणजे जो पदरचा भाग आहे तो पण आपल्याला टक करायचा आहे. सेम अंतर ठेवायचे, प्लीट्स करायच्या, सेम अंतर ठेवायचं आणि सेम अंतर ठेवून टक करायचं आणि त्यानंतर घागरा आपल्याला सरकवायचा. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे ऑरेंज कलरच्या साडीचा दुपट्टा साडीचा घागरा टक करू शकता. आता एंड्सला पण जर तुमचा पदर वेगळ्या कलरचा असेल तर तो आतमध्ये झाकायचा आहे आणि माझा पदर त्याच कलरचा आहे. आणि बघा शेवट काय करणार आहे, मी 2 पिना लावणार आहे, का तर आतला घागराचा कलर दिसायला नको म्हणून मी 2 पिना लावून हा घागरा पूर्णपणे पॅक केलेला आहे आणि असा मस्त फुललेला लुक या घागराचा येत आहे. आता यालाच मी कॉम्प्लिमेंट करायला दुसरी साडी घेत आहे. दुसऱ्या साडीचा कलर मी रेड घेतलेला आहे. तुम्ही ऑरेंज घेऊ शकता, मोरपंखी घेऊ शकता, तुमची चॉईस. रंगसंगती तुम्ही छान खेळू शकता इथे. आणि मग आता मी रेड कलरची साडी घेतलेली आहे. याला कॉम्बो करत पूर्णपणे घागरा ड्रेपच आहे आणि दुसरी मी रेड कलरची साडी घेतलेली आहे. तुम्ही इथे ओढणी पण घेऊ शकता. मी इथे जास्त बल्की लुक देण्यासाठी साडी घेतलेली आहे आणि साडीचा पहिला मी पदर काढून घेत आहे, कारण पदर काढून घेतल्यानंतर उरलेल्या साडीच्या आपल्याला प्लीट्स करायच्या आहेत. पदर आपल्या लेफ्ट शोल्डरवर नेहमीप्रमाणे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मागचं मेजरमेंट घ्यायचं आहे, कारण आपल्याला मागेच सगळ्या प्लीट टक करायच्या आहे. मागचं मेजरमेंट घेऊन आपण राहिलेल्या उर्वरित पूर्ण साडीच्या प्लीट्स करायच्या आहेत. सगळ्या प्लीट्स करून आपल्याला मागे टक करायच्या आहेत व्यवस्थित. आणि ब्लाउज मी इथं ग्रीन कलरचा वेअर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगतीनुसार ऑरेंजही चालेल ब्लाउज, इव्हन आपल्या आवडीनुसार तुम्ही सगळे रंगसंगती घालू शकता. आता मागच्या साईडला मी सगळ्या प्लीट्स टक केलेल्या आहेत. सगळ्या प्लीट्स टक केल्यानंतर जो प्लीट्सची जी आतली बाजू आहे, आतली प्लीट आहे, जी नेस्ती बाजू आहे साडीची, ती घेतलेली आहे आणि आपल्याला छोटे छोटे प्लीट करायचे आहेत, काठ दिसेल अशा पद्धतीने. आणि तो भाग आपल्याला पुढे टक करायचा आहे. आणि हा झालेला आहे आपला साडीचा घागरा. 2 साड्यांचा इथे यूज केलेला आहे आणि 2 मी लाईट वेट साड्या घेतलेल्या आहेत. ते पण फार महत्वाचं आहे. हेवी नको व्हायला आपल्याला पूर्ण लुक, त्यामुळे लाईट वेट साड्या घ्या. आणि सुंदर असा घागरा झालेला आहे. मी पूर्णपणे लुक दाखवत आहे मागून पुढून असा. आता सुंदर अशी ज्वेलरी वेअर करून आपण इथे रेडी होऊयात. आणि इथे तुम्हाला कमरपट्टा घातला तर आणखी सुंदर लुक येईल. आणि ज्वेलरी आणि कमरपट्टा, बांगड्या याने सगळं तुमचं लुक सुंदर होईल. तर अशा पद्धतीने मी घागरा लुक तयार केलेला आहे. तुम्हाला आवडला का? आवडल्यासच नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढचा कलर येणारच आहे. बाबा.